नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता रेसिपी जे बनवते तर ते स्नॅक्सचं टिफिन आहे मुलांचं, त्याच्यासाठीच्या बनवते. तर त्यामध्ये आजची रेसिपी आहे ओट्स आहे, तर त्याचा चिला बनवणार आहे मी. अगदी सिंपल रेसिपी आहे. अगदी कितीही घाई गडबड असेल सकाळची तरी अगदी पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर सर्वात आधी मी ओट्स आहे तर ते मिक्सरला छान असे वाटून घेतले. साधारणतः 1-2 वाटी ओट्स होते, तर ते छान असे बारीक करून घेतले आणि पाणी न ऍड करता कोरडेच असं वाटून घेतलंय. त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकं डाळीचं पीठ आहे तर ते ऍड केलंय आणि परत एकदा मिक्सरला छान फिरवून घेतलंय. त्याच्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय आणि 1 ग्लास पाणी टाकून मी एकदा फिरवून आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचंय. आणि जरा थोडीशी घाई होती त्यामुळे मी त्यामध्ये बाकीच्या भाज्या वगैरे जास्तीच्या काही टाकल्या नाहीत, पण याच्यामध्ये आपल्याकडे ज्या पण अवेलेबल असतात त्या भाज्या आपण ऍड केल्या ना तरी पण ते छान होतं. तर मीठ ऍड केल्यानंतर लाल तिखट आहे थोडंसं. हिरवी मिरची मी नाही केली कारण मुलांना टिफिनला जायचं म्हणलं मिरचीचे तुकडे दाताखाली आले तर तिखट लागतात खूप जास्त, त्याच्यामुळे मी थोडीशी मिरची पावडर टाकली आहे, धने जिरे पावडर टाकली आहे आणि लसूण पाकळ्या 3 ते 4 ऍड केलेत आणि हे सगळं मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घेतली त्याची. तर अगदी कमीत कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट पण होते आणि मुलांना टिफिनला हेल्दी असं काहीतरी स्नॅक्सचं ऑप्शन आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी पण आणि ऑफिस टिफिन असेल तर त्याच्यासाठी पण ही चांगली रेसिपी आहे. तर मिक्सरचं भांडं आहे तर ते विसळून घेतलं मी, परत त्याचं पाणी पण मी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि कढीपत्ता आहे तर तो मी बारीक चिरून टाकतेय जेणेकरून ते मुलांकडून खाल्लंही जाईल, कारण कढीपत्ता शक्यतो मुलं खात नाहीत आणि बारीक वगैरे चिरून ऍड केलं नाही ह्याच्यामध्ये तर तो खाल्लाही जातो. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे तर ती पण मी बारीक चिरून टाकतेय. तर अगदी झटपट बनवायचं होतं म्हणून मी फक्त कोथिंबीर आणि कढीपत्ता चिरून टाकला. अदरवाईज त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला असेल, कांदा बारीक चिरलेला, गाजर किसून टाकलं तरी पण चालेल. तर ह्याच्यामध्ये आज मी बीट टाकले फक्त किसून, दुसऱ्या काही भाज्या वेगळ्या नाही टाकलेल्या. तर हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण होतं ते. आणि असंही बीट जर टिफिनला दिलं ना तर मुलं काही खात नाहीत. सॅलड सारखं जर दिलं तर मग असंच काही ना काहीतरी पदार्थांमध्ये ऍड करून त्यांना ते खायला घालायचंच असतं. तर म्हटलं चला आता याच्यामध्ये आपण बीट ऍड करूया. तर साधारणतः अर्ध बीट आहे तर ते मी किसून टाकले आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ना हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि जर त्यामध्ये आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी पण मी ऍड करणार आहे. तर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तर ती ऍडजस्ट करायची. आपण डोसा वगैरे करतो किंवा धिरडं करतो त्या पद्धतीने आपल्याला ते पाणी ऍड करायचं त्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर बीट टाकल्यामुळे त्याला रंगही छान येतो आणि मुलांना बऱ्याच वेळेला काय होतं असं कलरफुल काही असं दिलेलं असेल ना नाश्ता किंवा टिफिन तर ते त्यांनाही फार आवडतं. मग हेल्दी पण होऊन जातं आणि टेस्टी पण होऊन जातं आणि मुलंही ते आवडीने खातात. तर असं काही असेल ना तर टिफिन नक्कीच फिनिश होतो. आणि हे जे धिरडं आहे ना हे चटणी सोबत द्या, टोमॅटो केचप सोबत द्या, कशाही सोबत खूप छान किंवा भाजी सोबतही छान लागतं. कारण याच्यामध्ये मी खूप जास्त साऱ्या भाज्या ऍड नाही केल्या त्यामुळे मी हे भेंडीच्या भाजी सोबतच दिलं होतं, त्याच्यासोबतही छान लागतं. कोणतीही भाजी असेल तरी छान लागतं हे. तर तेल स्प्रेड केलंय तव्यावर, तवा छान गरम झाला आणि त्यानंतर त्यावर थोडेसे मी पांढरे तीळ आहेत तर ते ऍड केलेत आणि हे स्प्रेड असं चमच्याने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी ते हाताने छान असं सगळ्या बाजूने स्प्रेड करून घेतलं आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलं. बघू शकता तुम्ही, हाताने असं स्प्रेड करून घेणार आहे कारण ते चमच्याने इतकं व्यवस्थित स्प्रेड होत नव्हतं, ते बॅटर मध्येच राहत होतं म्हणून मग हातानेच सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घेतलं. थोडेसे जाड असतात पण छान लागतात हे आणि याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरण्याची आवश्यकताच नसते, असंही छान लागतात ते. तर दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतले मी आणि थोडेसे सॉफ्टच राहतात, असे जाडसर असतात त्याच्यामध्ये सॉफ्ट राहतात, क्रिस्पी असे नाही होत. तर डोसा वगैरे करायचा असेल तर ते छान असं पातळ असं बॅटर करून छान क्रिस्पी पण होतात त्याचे.
तर बघू शकता तुम्ही, मी अलटवून पलटून दोन्ही बाजूने छान असे भाजून घेतले आणि त्याच पद्धतीने मी बाकीचे सर्व जे धिरडे आहेत तर ते पण बनवून घेते. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.